त्याच्यानंतर तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्यांनी तिसऱ्या मुलाचं नाव ज्ञानेश्वर असं ठेवलं. या सर्वाची सांगड ज्या वेळेला होईल, म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार असतील, सरळ मार्गाने चालणार, त्याच्यानंतर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल आणि याच्यामुळे तुम्हाला आपल्याला मुक्ती मिळेल. म्हणून त्यांनी चौथ्या अपत्याचं नाव हे मुक्ताई ठेवलं. त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचं नेतृत्व हे आपले विठ्ठलपंत म्हणजेच आपले ॲडव्होकेट विशालजी मोहिते साहेब यांनी उत्कृष्टरित्या असं आपल्याला महाराष्ट्र सुरक्षा रक्षकाचं जीवन कसं असावं, कोणत्या पद्धतीनं आजपर्यंत त्यांनी काय केलं, असा सुंदर अहवाल, महामंत्री अहवाल असा सुंदररित्या आपल्यासमोर मांडलेला आहे. त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपलं पुढचं सत्र हे भोजन सत्र आहे. भोजन सत्र हे 1 तासाचं असेल. या कालावधीमध्ये सर्वांनी जेवण करून परत 2 वाजता या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी जमायचं आहे. 1 ते 1:50 या वेळेमध्ये इथं जमायचं आहे सर्वांनी.